हेच हेच घड्याळ होतं त्या हातात. डोकंच चालत नाहीये माझं, बधीर झाल्यासारखं झालंय. तुला ना काहीतरी भास झाला असणार इंद्राणी. असं कसं हात दिसेल? मला नॉर्मल लोकांसारखे भास होत नाहीत. जे दिसलं तेच सांगितलं मी. घड्याळ पण घड्याळ दिसलं म्हणजे तो हात अनिलचाच होता. अनिलचंच घड्याळ आहे ते, मला चांगलं आठवतंय. हात अनिलचा असणार म्हणजे. बायको, माझं घड्याळ कुठे? काय झालं साहेब, झोप येत नाहीये का तुम्हाला? नाही, ऍक्च्युली एका फ्रेंडच्या ग्रुपवर एक छान मेसेज आला होता, तो वाचतोय. ऐक तू पण. टू बी ट्रस्टेड इज अ ग्रेटर कॉम्प्लिमेंट दॅन बीइंग लव्ड. म्हणजे एखाद्याचा विश्वास संपादन करणं ही त्याच्याकडून मिळणाऱ्या प्रेमापेक्षा मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. किती करेक्ट आहे नाही? म्हणजे कोणत्याही नात्यात एकमेकांवर विश्वास असणं किती महत्वाचं आहे. समजा एखाद्या नात्यात फक्त प्रेम असेल आणि एकमेकांवर विश्वासच नसेल, पुढे जाऊन काय होईल त्या नात्याचं? नाही अरे बस. काही पण बऱ्याच दिवसांनी तुझ्या हातचा नाश्ता करतोय. तुझं लग्न झालं असलं तरी माझाही हक्क आहे तुझ्यावर. आई तो आयुष्यभर असणार आहे. साहेब, तुम्हाला ब्लॅक कॉफी? ए नेत्रा, इकडे कॉफी राहू दे, तू आधी इथे. काय झालं? बस बस बस. आधी माझं काम आहे तुमच्याकडे, बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे मी फाल्गुनी आणि तेजसशी बोलली आहे. तेजस घरीच आहे आज, आणि शेखर सुद्धा निवांत आहेत. त्यामुळे मला वाटतं की आजचा दिवसच योग्य दिवस आहे. कशासाठी? पूर्ण कुटुंबाने लंचला बाहेर जाण्यासाठी. मला तर हे प्लॅन खूप आवडलं. आपण सगळे ना एकत्र रील बनवूया, मजा येईल. खरंच खूप मजा येईल. आठव आधी आपण शेवटचं कधी गेलो एकत्र जेवायला. आता जाऊया, जरा खरंच मजा येईल. आणि मधल्या सगळ्या गडबड गोंधळामध्ये नाहीच जाणं झालंय आपलं. प्लीज नाही म्हणू नकोस आता. आई, आपण लंच ऐवजी डिनरला जाऊयात का? अरे नाही नाही,
नाही म्हणजे शेखरचं माहितीये ना तुला, रात्री उशीर झाला की सकाळी उशिरा उठतात, मग सगळी कामं उशिरा सुरू होतात, नकोच ते. आणि तसंही मी कुठे जेवतीये रात्री, म्हणून लंचलाच जाऊ आपण. पण बाईसाहेब आजी नाही येत ना घरी, मग आजोबांना असं एकटं कसं सोडायचं? काकू माझे ना, वो तो वैसे भी बाहेर नहीं आते, त्या थांबतील. नाही नाही नाही, केतकी पण येणार, सगळ्या कुटुंबाने जायचंय आपण. पण आजोबा? मी आहे ना, मी बघेन त्यांच्याकडे. आणि तसंही तुम्ही 1-2 तासात परत यालच ना, मी थांबेन त्यांच्याजवळ. नक्की चालेल ना तुम्हाला इंद्राणी मॅडम? हो. नेत्रा, कोणी लपवलाय तो ग्रंथ? इंद्राणी नाही, काही नाही. रुपालीचं मध्येच काय ते मला काय कळत नाही. हो, मी सुद्धा तोच विचार करत होते. मला ना रुपालीचा संशय येतोय, काहीतरी गडबड आहे. म्हणजे बघ ना, या अशा परिस्थितीत जेव्हा ती कात्रीत सापडली तेव्हा ती सगळ्यांसाठी लंच प्लॅन करते का आणि कशासाठी? बरोबर आहे तुमचं, पण आता अद्वैत साहेबांची सुद्धा इच्छा आहे, मग जाऊया ना आपण. काय झालं, काही बोलायचं का तुला? हो, मला जरा तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. सांग ना. साहेब, मी अद्वैत साहेबांना सगळं खरं खरं सांगून टाकलंय. कशाबद्दल? इंद्राणी ताईंबद्दल. तू त्याला नेमकं काय सांगितलंयस? हेच की इंद्राणी ताईंचा या घरात येण्याचा हेतू खूप वेगळा आहे आणि अद्वैत साहेबांना सुद्धा त्यांच्या हेतूबद्दल शंका आली आहे. तसंही त्यांचं या घरात येणं त्यांना आवडलंच नव्हतं. पण त्याला पटलंय का? हो साहेब, तुम्हाला माहिती आहे ना, आता अद्वैत साहेबांचा देवी आईवर विश्वास बसलाय, त्यामुळे त्यांना सगळं पटतंय. कारण त्यांनी लग्नाच्या वेळेला स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलंय. पण रुपाली बाईसाहेबांबद्दल त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी काहीच पाहिलं नाहीये, त्यामुळे त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला त्यांना थोडा वेळ लागणार आहे. आपल्यालाच धीर धरावा लागणार आहे. हो, पण आता इंद्राणी ताईंबद्दल त्यांना सगळं कळलंय म्हटल्यावर या घरात त्या एकट्याने काहीच करू शकत नाहीत हे सुद्धा त्यांना कळेल. म्हणजे या घरात कोणीतरी त्यांना मदत करतंय हे स्पष्ट होईल. साहेब, तुमच्या लक्षात येत आहे का? वा सासूमा, किती मस्त रेस्टॉरंट सिलेक्ट केलंय तुम्ही. छान आहे ना, आपलं अख्खं कुटुंब येणार, मग रेस्टॉरंट चांगलंच पाहिजे. नेत्रा, आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का? नेहमी फणा काढून असणारे नागिण आज सगळ्यांना दूध पाजायच्या मूड मध्ये. चला या, बसा. काय झालं काकूमा? काही नाही, रुपाली वहिनीच्या प्लॅनिंगचं कौतुक करतेय. थँक्यू. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का केतकी, हे फक्त रेस्टॉरंट आहे, तुला हवंय ते नाही मिळणार आहे इकडे. तुला हवंय ते तरी मिळणार आहे का? बसा. हो बस. तनू बस. आधी नेत्रा बसा का. बसा शेखर. नाईस प्लेस. हो ना. मी फोटो काढतो. काय बघा, मेन्यू बघा प्लीज. भाऊजी, ब्रो, नेत्रा, ये बा. आधी बघ अरे काय हवंय. हो नेत्रा, काही चालेल, तुम्ही बघा ना. काही कुठे लिहिलेलं बघ काय डॅड, गो अहेड मिळाला. वाट कसली बघतोस? सगळ्यांचे फोटो काढ. गाईज, ग्रुप सेल्फी.
अजून एक अजून एक. आई आई काय झालं? नाही तो कावळा बघ ना किती जोरात ओरडतोय. अगं रुपाली, तो कावळा बाहेर आहे, तो तुला येऊन काही टोचणार आहे का? काय पण तू. एक्सक्यूज मी, त्या कावळ्याला हाकलं जरा. असाच ओरडत राहिला ना तर रेस्टॉरंट सोडून जाऊ हा आम्ही. सॉरी ठीक आहे, हकल तुम्ही त्याला. ठीक आहे प्लीज. रुपाली, तो ग्रंथ आपल्या घराच्या लॉन मध्ये. आपण आत्ताच्या आत्ता तो ग्रंथ काढूयात. नाही, आपण असं नाही करू शकत. नेत्रा, तो ग्रंथ आपल्या घराच्या लॉन मध्ये, आपल्या जागेत आहे. आपल्याला कशाची भीती आहे? आणि तो ग्रंथ आपण बाहेर काढून सगळ्यांसमोर आणूयात. सगळ्यांना कळू देत ती इंद्राणी नक्की काय आहे. नाही, आपण नाही असं करू शकत. नेत्रा, पण का? तुम्हाला आठवतंय हेमा ग्रंथातल्या ओळी म्हणाली होती, ज्या सहसे दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळी कान धिटाई, त्याची मती गुंगोवी आणि बेटे बेटे मग यमाई. तुम्हाला अर्थ कळतोय का या ओळींचा? याचा अर्थ, ज्याला दिव्य दृष्टी असेल तोच हा ग्रंथ वाचू शकतो. आणि तरीही कोणी हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला तर त्या मी मला नाही वाचवू शकले. मला तुमची इतर शांत शांत हो नेत्रा. मला काही होणार नाहीये. तू आहेस ना माझ्यासोबत, माझी बॉडीगार्ड, माझी रक्षा कवच. तुम्हाला का कळत नाहीये? त्रिनयना देवी आईचा ग्रंथ आहे तो. लोकांचे जीव गेलेत. आता मी नाही तुम्हाला त्याच्या जवळ जाऊ देऊ शकत. तुम्हाला काही कोणालाही नाही.
ते इंद्राणीताई आता तो ग्रंथ बाहेर काढणार होत्या. तो ग्रंथ जर त्यांच्या हाती लागला तर परत ते कुठेतरी लपवून ठेवतील आणि हे चक्र कधीच थांबणार नाही. हे असंच चालू राहील. नेत्रा, तू काढू शकतेस ना तो ग्रंथ. तुला त्रिनेना देवीचं वरदान आहे. हा नेत्रा, मी त्या ग्रंथाला हातही नाही लावणार. त्या ग्रंथाचं जे काही करायचं ते तूच कर, पण या सगळ्यात मी असेन तुझ्यासोबत. नेत्रा, प्लीज 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 ऐक माझं. ठीक आहे. पण साहेब, याबद्दल तुम्ही कोणालाच काहीच बोलायचं नाही. अगदी शेखर साहेब किंवा रुपालीबाई साहेबांना सुद्धा नाही. मित्रा, मी प्रॉमिस करतो तुला, मी कोणाला काहीच सांगणार नाही. ठीक आहे? मीच मूर्ख आहे. रुपालीने फसवलं मला. जर तिला मला ग्रंथ द्यायचाच नव्हता तर तिने अधोक्षजला का गायब केलं? नाही, तिने अधोक्षजलाही मारून टाकलं असेल. मीच मूर्ख आहे म्हणून तिच्यावर विश्वास ठेवला. काय करू मी देवी आई आता? या घरातून जात होते तेव्हा ममता मला म्हणाली की माझा ह्या घराशी काहीतरी संबंध आहे. तो भास होता का काय मला नाही माहित. मला वाटलं की ग्रंथ याच घरात आहे. माझा संयम संपतो. हा ग्रंथ शोधण्याच्या मागे माझ्या हातून खूप वाईट कृत्य घडली आहेत. देवी आई, मला मदत कर. देवीचा कोप होईल कोप. मला माफ कर मनोरा. मी तुझा गुन्हेगार आहे. माझ्यामुळे तुला काय काय भोगावं लागलं असेल याची मी कल्पना देखील करू शकत नाही. खूप 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 सहन केला.
मला माझी चूक मान्य आहे. मी केलेल्या पापाची शिक्षा मला मिळाली आहे. गेली अनेक वर्ष मी ती शिक्षा भोगतो. मला माफ कर, माफ कर, माफ कर. तू ओकेस ना तर? हो अरे बरी आहे मी आता. पण सॉरी, म्हणजे मी एवढं सगळं ठरवलं आणि मलाच बरं नाही सारखं झालं, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचाच मूड गेला असेल. अगं सॉरी काय, मूड महत्वाचा आहे की तुझी तब्येत. हे पाणी. आणि आता आराम कर, डॉक्टर येतीलच. नाही डॉक्टर नको तर रे, बरं वाटेल मला. तुझ्या ऑलरेडी ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू आहेत आणि तरीही तुला त्रास होतो. हे सगळं आता आपण जरा सिरियसली घ्यायला. डॉक्टर येतात, बघूया काय म्हणतात. ऐक ना, आधी मी आराम केला ना की खरंच बरं वाटेल रे मला. नेत्रा, बाबांची दुपारची औषधं द्यायची वेळ झाली असेल ना? हो, मी इंद्राणीताईंना विचारते त्यांनी दिली आहेत का, नाही तर मी देऊन येते. आई तू आता आराम करायचास. बेडरूमच्या बाहेरही यायचं नाहीयेस तू. अरे आधी खरंच आई आय एम सिरियस. अजिबात बाहेर यायचं नाहीस बेडरूमच्या. अरे आधी मी ऐक ना माझं, मला वाटेल बरं. अद्वैत, मला रुपालीचं म्हणणं पटतंय. हा म्हणजे तू फार टेन्शन घेतोयस तिच्या तब्येतीचं. बाबा पण अद्वैत, हे बघ, तू फार काळजी करू नकोस, मी आहे ना. मी घेतो तिची काळजी. आणि तूही जाऊन आराम कर. डॉक्टर आले की ये. हा, हे बघ, आता मी तुला म्हटलंय तसं रात्री सगळे झोपले की मग येऊ आणि खणू, मग मी देते तुला ग्रंथ. ओके? तुम्हाला 1 करोड रुपये दिले होतेस ना. हे बघ, आता आणखी पैसे मागू नकोस, माझ्याकडे नाही आहेत पैसे. पैसे परत घे. वर मी आणखीन पैसे देते तुला. हे बघ, मला कळतंय तुला ग्रंथ सापडला नाही म्हणून चिडलीस तू, पण अगं मी फसवलं नाहीये तुला. खरंच ग्रंथ इथे आहे, इथेच आहे ग्रंथ. ग्रंथ नकोय मला. ग्रंथ नकोय म्हणजे मरमर केलीये मी त्या ग्रंथासाठी आणि आता नकोय तुला. आणि तू मला पैसे देतेस. कसले पैसे? हा, तुझ्या सासऱ्याला, पद्माकर राजाध्यक्षाला मारून टाकायचं. काय काय झालंय? काय सांगितलं तेवढं कर. पण म्हाताऱ्याला का मारायचंय? त्यांनी काय बिघडवलंय तुझं? तो मी पण काय बोलतीये, तो काय बिघडवणार आहे? उठता बसता येत नाही, बोलता येत नाही, तो काय करणार आहे? काय झालंय? त्याला का मारायचंय? आणि असं कसं मारू? गळा दाब, विष दे, काही कर, पण त्याला मारून टाक. हे बघ, असं नाही मारता येणार. आणि मारता आलं असतं तर मीच आधी मारलं नसतं का त्याला? हा, ते काही करतो, तो माणूस मरायलाच हवा. त्यांची काळजी घ्यायला त्यांची नाचून आली ना नेत्रा, ती त्यांची व्यवस्थित काळजी घेते. नेत्रा, आईचा फोन आहे, बोल. आजी कशा आहात तुम्ही? मी अगदी छान आहे. तुम्ही कसे आहात सगळे?
सगळे एकदम ठीक आहेत. नेत्रा, ह्यांना काही त्रास होतोय का? नाही, आजोबा एकदम बरे आहेत. बर, तुमचा संसार कसा चाललाय? अद्वैतला आजीचा निरोप दे. वर्षभरात घरात पाळणा हालायला हवा. बर, ठेवते मी आता फोन. काळजी घ्या आजी. हा, चला आई, बाय. सूप. हा. आजोबा, तुमच्यासाठी सूप आणलंय. आवडतं ना तुम्हाला? काय झालं? आवडतं ना तुम्हाला सूप? आजोबा, असं नाही करायचं. औषध घ्यायचंय की नाही? प्या बरं. नेत्रा, पलीला पहिला डॉक्टर आलेत का? हो. तुला काय वाटतं, तिला खरंच ब्लड प्रेशरचा त्रास असेल का ही पण नाटकं आहेत? झाला असेल कदाचित. आणि असं का वाटतं तुला? साहेब, देवळातून जो ग्रंथ चोरीला गेला होता ना, तो मला सापडलाय. काय? भूमी, अग्नी, जल ही तत्व घेऊन संचार करणार आहे. पण ह्या शक्ती लाभलेल्या स्त्रियांच्या आयुष्यात खडतर प्रवास जीवनाची इच्छा मारून टाकतो. परीक्षेचा काळ दीर्घकाळ चालतो आणि ह्या मार्गातून चालताना देवीवरची श्रद्धा जरा सुद्धा ढळली तरी कालसर्प अशा व्यक्तींना गिळंकृत करतो. अशा व्यक्तींना ओळखणे महाकर्म कठीण काम आहे. त्यांना ओळखण्यासाठी पुढील ओळींचा भेद करता येणे आवश्यक आहे. न जन्म न मृत्यू, न भूत न भविष्य, तिन्ही काळी संचार, परंतु कठीण होत असे आयुष्य. होता शक्तीचा संचार, वेदना ठाई ठाई, शिथिल स्नायू, कोठते रक्त, मरण कळा येई. ना शाप ना आशिष असे वरदान हे दिव्य. हे आलिंगन म्हणावे देवीचे की म्हणावे चक्रव्यूह? भेदून जाईल जो जीव सारा सोस, त्यास मिळेल मुक्ती, त्यास मिळेल हो मोक्ष. अशी ही त्रिनयना देवीची 7वी कन्या, कलियुगात 7वी कन्या असलेल्या मातेच्या पोटी 7वी कन्या म्हणून जन्मास येईल. अरे, ही तर 7व्या मुलीची 7वी मुलगी आहे. त्यानंतर मात्र या शक्तीचा कलियुगातील प्रवास थांबून
ती परमात्म्यात विलीन होणार आहे. परंतु या शक्तीबद्दल कुणाचेही फारसे ज्ञान नसण्यामागचे कारण हेच की ही पोथी, हे महात्म्य वाचणे कोण्या येऱ्या गबाळ्याचे काम नाही. काय झालं? तू काय करते? तुमची दवाई बघते. अगं मी घेईन औषधं, ठेव. सासूमा, अद्वैत पाहिजेनं मला कॉन्ट्रॅक्ट दिलाय तुमच्यावर लक्ष ठेवायचं आणि तुमचा रोज रोज टाइम टू टाइम दवाई द्यायचं. ओके? मला माहिती आहे, मी घेते, तू ठेव फाईल. कशाला उगाच? घेते मी. सासूमा, आजी पण घरी नाहीयेत, तर तुम्ही ठीक नाही ताने त्या सुधी मी तुमची सासूमा. ओके? बघते तुम्ही कसं ठीक नाही होता. आणि सासूमा, तुम्ही ठीक होयावर ना आपण धबधबावर जाऊया, मज्जा येईल. कुठे? वॉटरफॉल, धबधबा. हो जाऊ, पण ते फाईल दे, मी घेते औषध. अगं माझी घेते ना मी औषध. अरे मॅडम, તમે અહીંયા શું થયું? अगं मला बरं नाहीये ना, म्हणून मला बघायला आल्यात त्या. ओके सासूमा, आता काकूमा ना जेवण घेऊन येतात. तुम्ही मस्त जेवून घ्या, नंतर मी दवाई देते. ओके? नाही केतकी, कशाला येते वरती? मी येते खाली जेवायला, वरती नको. सासूमा, मी तुमची सासूमा आहे आता. ओके? माझं ऐकायचं. खाली नाही यायचं, इथेच जेवायचं. मला नाही आवडत बेडरूम मध्ये जेवायला. पानं करा, मी येते खाली. नाही यायचं, मी बोलते ना, नाही यायचं, इथेच जेवायचं. तुला माझ्याशी बोलायचं हे कळतंय मला, पण बघ ना, जातच नाही ही. सगळं मनाविरुद्ध घडतंय आज. रुपाली मॅडम, लक्षात आहे ना तुमच्या मी काय सांगितलंय ते? त्यांचं बीपी लो झालंय ना, म्हणून त्यांना प्राणायाम करायला सांगितला होता. आहे ना लक्षात? हे बघ, तुला म्हाताऱ्याचा जीव का घ्यायचा आहे ते नाही माहित मला, पण थोडं समजून घे तू. आत्ता म्हाताऱ्याचं काहीही करता येणार नाही. बिकट आहे परिस्थिती. काही झालं ना तरी संशय माझ्यावरच येईल. नेत्रा आणि शेखर टपून बसलेत माझ्यावर. त्यात ग्रंथ कुठे आहे ते सुद्धा कळत नाहीये. बघ, मला वाटतंय नेत्रानेच काहीतरी हुशारी केली. बघूया आपण, पण प्लीज प्लीज धीर धर जरा. आत्ता नाही करता येणार काही. मॅडम मला, अरे यांना काय झालं? आठवडाभर आहे तुझ्याकडे, पण जीव जाणार आहे तुझा. जीव जाणार आहे. नशीब वेळेत पोचले, नाहीतर आत्ता इंद्राणीने म्हाताऱ्याला संपवलं असतं. ही इंद्राणी का करते असं? का मारायचंय का तिला म्हाताऱ्याला?
म्हाताऱ्याचा आणि तिचा काय संबंध आहे? खोटं बोलतीये इंद्राणी, खोटच बोलतीये. तिनेच तो ग्रंथ काढला असेल. ग्रंथ वाचल्यावर तिला काहीतरी कळलं असेल आणि त्यामुळेच तिला म्हाताऱ्याचा जीव घ्यावासा वाटत असेल. पण ग्रंथ तर मी सुद्धा हेमाकडून वाचून घेतला होता. त्यात असं काय असेल? म्हाताऱ्याला मारण्यासाठी 1 आठवड्याची वेळ मागून घेतली खरी, पण म्हाताऱ्याला का मारायचंय हे कळायला हवं. ग्रंथात काय आहे हे सत्यही कळायला हवं, नाहीतर सगळंच अंगाशी यायचं माझ्या. श्री त्रिनयना देवी महात्म्य. आपली सृष्टी विध्वंसातून निर्माण झालेली अनन्यसाधारण गोष्ट आहे.